लागणार आहे. तसं पाहायला गेलं तर आज 1 एप्रिल आहे. जगभरात एप्रिल फुल्स डे असा साजरा होतो आणि आपल्याकडे अच्छे दिन असा साजरा होतो. ते जरी असलं तरी ह्या सरकारला, जे आता महाराष्ट्रात सरकार गठीत झालेलं आहे निवडणूक आयोगाच्या आशीर्वादामुळे, त्याला सगळ्यात चांगलं नाव, कारण काय अनेक नावं असतात, जसं आमचं युती सरकार होतं, मग महाविकास आघाडी सरकार होतं, तसं ह्या सरकारचं नाव मला वाटतं एप्रिल फुल सरकार द्यायला पाहिजे. कारण गेल्या 100 दिवसामध्ये तसं पाहायला गेलं तर दंगली असतील, वेगळ्या वेगळ्या घडामोडी असतील, घटना असतील, दुर्दैवी घटना असतील, पण एक सुद्धा चांगली पॉलिसी, एक सुद्धा चांगलं काही काम हे 100 दिवसात लोकांसमोर आलेलं नाहीये. कुठचंही नवीन योजना लोकांसमोर आणलेली नाहीये. तसं पाहायला गेलं तर जुन्या योजना काही चांगल्या होत्या ते बंद करण्याच्या प्रयत्नात आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आपण पाहिलं तर हे एप्रिल फुल सरकार काय जे मी म्हणतो, तर लाडकी बहीण 2,500 करणार होते, ते अजून 1,500च राहिलेले आहेत. आता तर मला वाटतं योजना बंद व्हायच्या मार्गावर आहे. लाडका भाऊ योजना बंद करून टाकलेली आहे. कर्जमाफी म्हणजे असं मी पहिल्यांदाच बघतोय की निवडणुकीच्या आधी स्वतः जे आता मुख्यमंत्री आहेत ते सांगत होते की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, आणि आता उपमुख्यमंत्री सरळ सांगतात की असं काही होणारच नाही, पुढची 5 वर्ष तुम्हाला वेळेवर कर्ज भरायला लागेल. तसंच अनेक गोष्टी आहेत. मग मुंबईच्या रस्त्यांबद्दल एशनसी सरकारमध्ये आपण पाहिलं असेल, त्यांच्या राजवटीत साधारणपणे 2 वर्षात आम्ही सगळे रस्ते खड्डेमुक्त करू. आपण पाहताय मुंबईचे सगळे आमदार त्रस्त आहेत, मुंबईकर रस्ते सगळीकडे धूळ आहे, खड्डा सगळीकडे पाहतो आपण, खड्ड्यात टाकलेले मुंबईला. आणि आजचा जो महत्त्वाचा विषय जो आपल्यासमोर आणायचा आहे तो हाच आहे की आपल्याला आठवत असेल 2-3 महिन्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की मुंबईवर अदानी टॅक्स हा लावला जाणार. आजच पेपरमध्ये मी सगळीकडे वाचलं, काल मुंबई महानगरपालिकेची प्रेस नोट आलेली आहे की सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे घन कचऱ्याचं जे नियंत्रण असतं किंवा कचरा ज्याला आपण बोलतो, म्हणजे एशनसीचा कचरा वेगळा, हा आपण जो साधारणपणे प्रत्येक घरातून असेल, प्रत्येक रेस्टॉरंटमधून असेल, दुकानातून असेल, पहिल्यांदा मुंबईच्या इतिहासात आता कचऱ्यावर शुल्क लावला जाणार, दंड वाढवला जाणार आहे, दंडात्मक कारवाई होणार. कोणी थुकलं, कोणी कचरा टाकला, ठीक आहे, 100% मान्य, ते दंड वाढलेच पाहिजेत आणि तसे दंड लागू देखील केले पाहिजे. पण पहिल्यांदा युजर फी ही वेस्ट मॅनेजमेंटवर आता लावली जाणार आहे. हे कशासाठी होत आहे, हे कोणासाठी होत आहे, ही परिस्थिती आणली कशामुळे, कोणी परिस्थिती आणली मुंबईवर, ह्याचा विचार आपण थोडा खोलावर केला पाहिजे. आपल्याला आठवत असेल 2 महिन्यापूर्वी जेव्हा मी देवनारच्या जागेबद्दल बोललो, देवनारचं डम्पिंग ग्राउंड हे अदानी समूहाला मुंबई महानगरपालिकेचा विरोध असताना देखील नगर विकास खातं जे एशनसी गट चालवतं त्यांच्याकडून दिलं गेलं. तेच देवनारचं डम्पिंग ग्राउंड आता पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेच्या डोक्यावर मारलं गेलंय का, तर अदानी समूह सांगतोय की आम्हाला देवनार ग्राउंड मधून आता डम्पिंग ग्राउंड स्वच्छ करून द्या. साधारणपणे 2,500 ते 3,000 कोटीचा हा सगळा जो बोजा आहे, आर्थिक बोजा जो आहे, तो मुंबई महानगरपालिकेवर पडत आहे. अर्थातच तुमच्या आमच्या घामाच्या पैशावर, म्हणजेच मेहनतीच्या पैशावर, म्हणजेच टॅक्सपेअरवर आपल्याला हा पैसा ह्या टॅक्सपेअरच्या खिशातून जाणार आहे. आता मुंबई महानगरपालिका आपल्याला आठवत असेल गेली 25 वर्ष जेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या हातात होती, सेवा करत होतो मुंबईची, तेव्हा असे लपेछपे आम्ही कुठचेही टॅक्स लावायचो नाही, कुठचेही हिडन टॅक्स नव्हते. आणि हा जो शुल्क आहे वेस्ट मॅनेजमेंटचा, घन कचऱ्याचा, हा तर आमच्या कधी विचारत पण नव्हता. एका बाजूला आपण पाहिलं असेल उद्धव साहेबांच्या सरकारने, म्हणजे उद्धव ठाकरे सरकारने प्रॉपर्टी टॅक्स 500 स्क्वेअर फुटाचा आम्ही पूर्ण माफ केलेला, मुंबईला कर मुक्त केलेला. पण त्याच बाजूला आज हे एप्रिल फुल सरकार फडणवीस साहेबांचं 500 स्क्वेअर फुटाच्या देखील घरांवर हा वेस्ट मॅनेजमेंटचा शुल्क लावणार आहे. 100 रुपये, आणि तो प्रत्येक महिन्याला, म्हणजे विचार करा 12 महिन्याला किती. तुम्हाला अजून एक लक्षात आणून देतो की जेव्हा आपण असे शुल्क लावतो किंवा असे काही टॅक्स लावतो, कर लावतो, तेव्हा हे स्थिर राहत नाहीत. प्रत्येक 3 वर्षानंतर त्याचं रिव्हिजन होतं, वाढत जातात. म्हणजे आज जो 100 रुपये आहे, 3 वर्षानंतर कदाचित पुढच्या वर्षी देखील अदानीच्या मनात आलं 500 रुपये करतील. याच्यात 500 स्क्वेअर फुटाची घरं ज्याला उद्धव ठाकरे सरकारने कर माफ केलेलं, प्रॉपर्टी टॅक्स माफ केलेलं, त्याच्यावर दंड लावलेला आहे. आपल्याला आता कळलंच असेल की जर घरांवर आला म्हणजे छोट्या दुकानांवर आला, रेस्टॉरंट्सवर आला, छोट्या व्यवसायांवर आला. आणि मूळ गोष्ट हीच आहे की ही परिस्थिती आणली कोणी, कशामुळे आणली. जी मुंबई महानगरपालिका आम्ही 92,000 कोटीच्या सरप्लसमध्ये नेली होती. अनेक गोष्टी मुंबई महानगरपालिकेच्या, जसं शिक्षण असेल, आरोग्य असेल, BST असेल, परवडणार होतं, काही काही तर मोफत होतं. आता कर लावला जातोय, युजर फी लावली जाते. ह्याचं एकच कारण आहे, कारण गेल्या 2.5 वर्षामध्ये एशनसी सरकारने त्यांच्या राजवटीने मुंबईची जी लूट केलेली आहे,
सगळे लाडके कॉन्ट्रॅक्टर्स यांना पैसे मिळालेले आहेत आणि मुंबईकरांचे पैसे यांनी चोरून त्या कॉन्ट्रॅक्टर्सच्या खिशात टाकलेले. 31 मे पर्यंत ह्या सगळ्या गोष्टीला साधारणपणे सजेशन ऑब्जेक्शन मागवण्याची मुभा दिलेली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आणि मी सगळ्यांनाच मुंबईकरांना अपील करत आहे, आपल्या